लिंक विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी अनालिसिस. निफ्टीमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया निफ्टीला थोडंसं आपण जर चेकआउट करायला गेलो ओव्हरऑल द टाइम फ्रेम साठी, तर आपलं जे मार्केट आहे त्यामध्ये एक इंटरेस्टिंग प्राइस ऍक्शन बघायला भेटतंय आणि बऱ्याच जणांना हा पॅटर्न माहित पण असेल आणि ह्या पॅटर्नचं जे काम आहे ओके, ज्यावेळी हा पॅटर्न टॉपला जर का बनला आणि जर का कन्फर्मेशन आला तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये आपल्याला त्या प्रमाणात मुवमेंट बघायला भेटू शकते आणि मुवमेंट काफी डेंजर होऊ शकते. बिकॉज हा जो पॅटर्न तयार व्हायला लागलाय अजून पूर्ण कम्प्लीट तर झाला नाहीये, बट हा जो पॅटर्न बनत चाललाय ह्याला आपण बोलतो हेड अँड शोल्डर पॅटर्न. ओके, तर त्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इकडे त्याचा काय बनलाय, इकडे त्याचा बनलाय लेफ्ट शोल्डर, या साईडला त्याचं हेड बनलंय आणि हा जो राईट शोल्डर आहे अजून बनायचा आहे. कन्फर्मेशन कधी येणार आहे? कन्फर्मेशन येणार आहे आपल्याला 24,468च्या आसपास. ओके, 24,468च्या खाली जर का डेली टाइम फ्रेमचा क्लोजिंग भेटला देन हाय प्रोबॅबिलिटी सेटअप आहे हे, आणि ज्यावेळी पण हाय प्रोबॅबिलिटी सेटअप वर्किंग करते त्याची अॅक्युरसी खूपच चांगली असू शकते. जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो, मार्केट प्रिव्हियस डेला गॅप अप ओपन झाला होता, प्रिव्हियस वीक मध्ये गॅप अप ओपन झाला, त्यानंतर मार्केट पॉज होऊन वरती जायचा प्रयत्न केला, बट त्यानंतर अग्रेसिव्ह आपल्याला सेलिंग बघायला भेटले, नॉनस्टॉप सेलिंग बघायला भेटले. आजच्या दिवशी असं वाटत होतं की मार्केट रिव्हर्स जायला पाहिजे, शॉर्ट कव्हरिंग भेटायला पाहिजे, बट आजच्या दिवशी पण मार्केटमध्ये चांगली सेलिंग बघायला भेटली आणि फायनली हा जो गॅप होता हा गॅप फील करून मार्केटने डाऊन साइड मोमेंटम दाखवले. जर का थोडंसं आपण अजून थोडंसं याच्यामध्ये बघायला गेलो तर आपल्याला याच्यामध्ये काय समजतंय, तर याच्यामध्ये आपल्याला समजतंय की इथं जर आपण बघायला गेलो तर लास्ट टाइमला मार्केटने इथं मोठा गॅप अप क्रिएट केला होता आणि इथून मार्केट रिव्हर्स झाला होता. आता हे जे लेवल्स आहेत हे खूप वेळा टेस्ट केलेले आहेत. ऑलमोस्ट जर का आपण बघायला गेलो तर एकदा, दोनदा, तीनदा, चारदा आणि तर फायनली 5 वेळा हे टेस्टेड लेवल्स आहेत. चुकून जर का मार्केट 24,468च्या खाली जर का डेली टाइम फ्रेमचं क्लोजिंग भेटला देन हिथं हा कन्फर्मेशन बनतोय आणि कन्फर्मेशन जर का बनला तर नेक्स्ट मुवमेंट मार्केटची निगेटिव्ह साईडला होऊ शकते, हे आपण बघू शकतो. ओके, आता बघूया आपण ह्याच्यामध्ये कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. जर का आपण ऍज अ डेली इंटाडेला जर का बघायला गेलो तर इंटाडे मध्ये जर का आपण 15 मिनिट टाइम फ्रेम वरती आलो तर याच्यामध्ये अग्रेसिव्ह सेलिंग एरिया, अग्रेसिव्ह डिमांड एरिया आपल्याला कुठे बघायला भेटतात ते थोडक्यात पहिल्यांदा आपण बघून घेऊया. जर का आपण इथून जर का स्टार्ट केलं, थोडंसं आपण प्रिव्हियस चार्ट बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजते की मार्केट लास्ट टाइमला हा जो सपोर्ट होता तिथून मार्केटने एक रिव्हर्सल गॅप अप मारला होता आणि त्यानंतर मार्केट अपसाइड मोमेंटम दाखवले. आता मार्केट फर्स्ट अटेम्प्टला ह्या लेवलला यायचा प्रयत्न करणार आहे, तर ज्यावेळी पण मार्केट फर्स्ट अटेम्प्टला त्या लेवलला यायचा प्रयत्न करेल देन डेफिनेटली ती लेवल अग्रेसिव्हली सपोर्टचं काम करणार. म्हणजेच काय की ह्या डायरेक्शनला इथं जर का मार्केट आला आणि ह्या ठिकाणी आपल्याला कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला भेटला इंट्राडे मध्ये देन माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे रिव्हर्सल चान्स असू शकतो. ओके, तर जोपर्यंत मार्केट 24,000 23,922 ह्याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माझ्यासाठी थोडासा पॉझिटिव्ह टू रेंज बाउंड मार्केट या ठिकाणी राहू शकते. जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास आला तर, जर का मार्केट अजून लांब लेवल आहे बट जर का मार्केट इथं जर का आपण बघायला गेलो तर बॅक टू बॅक सेलिंग बघायला भेटते आपल्याला. जसं की हे हेड अँड शोल्डर पॅटर्नचं कन्फर्मेशन आलं होतं आणि त्यानंतर आपण डिसाईड केलेलं की याच्या खाली चुकून जर का निघला तर गॅप फिल करायला लवकरच जाऊ शकते आणि गॅप पण फिल झाली, मार्केट त्याच्या डाऊन साईडला पण गेलाय. आता त्यानंतर मार्केट आजच्या डेला पण ओव्हरऑल क्लोजिंग जे आहे ते क्लोजिंग आपल्याला निगेटिव्ह बघायला भेटले. जर का इथं बघायला गेलो तर शार्प सप्लाय एरिया जो यायला लागला तो ह्या ठिकाणी यायला लागला, जो की 24,741 पासून 24,826च्या आसपास हा सप्लाय एरिया. इथं आपल्याला कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला भेटलं तर डेफिनेटली माझ्यासाठी सेल ऑन राईज असू शकते. बिकॉज हा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे आणि डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट जर का गॅप अप आला किंवा डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट जर का फर्स्ट अटेम्प्टला जर का व्हिजिट म्हणजे यायला लागला त्या लेवलच्या आसपास, सप्लाय एरियाच्या आसपास, तर डेफिनेटली माझ्यासाठी ते निगेटिव्ह टू साइडवे मार्केट राहू शकते. तर इथं मला जर का प्राइस ऍक्शन जर का बघायला भेटला निगेटिव्ह साइडला तर डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये सेल ऑन राईज होऊ शकते. सेकंड थिंग ही आहे, चुकून जर का मार्केट ह्या एरियात जर का आला येईल असं वाटत नाही, पण चुकून जर का ह्या ठिकाणी आला मार्केट निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला भेटला तर डेफिनेटली माझ्यासाठी त्या लेवलला पण डाऊन साइडचा प्लॅन असू शकतो. त्यानंतर जर आपण बघायला गेलो इंटरेस्टिंग मार्केट ह्या ठिकाणपासून मार्केट शार्पली अपसाइड बाउन्स मारला होता, त्याच्या आधी मार्केट इथनं एक अपसाइड बाउन्स मारला होता आणि त्यानंतर मार्केट जर का ह्या ठिकाणी आला किंवा मार्केट जर का गॅप डाऊन ओपन झाला देन वेट करणार याच्यामध्ये थोडासा या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेऊ शकते आणि हिथला एरिया
माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहील 24,347-50 आसपासचा, बिकॉज इथं मार्केट सपोर्ट घ्यायचा प्रयत्न दाखवू शकतोय, इथून एक रिव्हर्सल येऊ शकते किंवा इथून एक डाऊन साइड मोमेंटम, बोथ मोमेंटम पॉसिबल आहेत. बट त्यासाठी काय आहे की जर का मार्केट डायरेक्टली तो ओपन झाला किंवा डायरेक्टली या ठिकाणी कुठं पण ओपन झाला, तर वेट अँड वॉच करणार. आणि इथं ओपन झाल्यानंतर सपोज जर का मार्केट इथं गॅप डाऊन झाला किंवा सपोज जर का मार्केट ह्या लेवलला आला, टाइमपास जर का केला, टाइमपास केल्यानंतर जी रेंज तयार करेल, ओके, जी रेंज तयार करेल, सपोज जर का डाऊन साइडला सस्टेन झाला, देन माझ्यासाठी डाऊन साइड मोमेंटम होऊ शकते, बिकॉज डाऊन साइडला गॅप पेंडिंग आहे. जशी इथं गॅप पेंडिंग आहे, तसं इथं पण गॅप पेंडिंग आहे. देन त्यासाठी माझ्यासाठी एक निगेटिव्ह साइडला माझ्यासाठी ट्रेडिंग प्लॅन ओपन राहू शकतो. ओके, सपोज जर का मार्केट गॅप डाऊनला सस्टेन नाही झाला, इथं फेक ब्रेकडाऊन, फेक ब्रेकआउट जर का दिसला आपल्याला, देन माझ्यासाठी त्याच्यामध्ये रिव्हर्सल प्लॅन असू शकते. एनिथिंग, सपोज जर का मार्केट गॅप ओपन झाला आणि ह्या जो एरिया आहे, ह्या एरियाच्या मध्ये जर का कुठं राहिला, देन एक्सपेक्टेड राहील की मार्केट थोडंसं रेंज बाउंड जाऊ शकते. तर त्या टायमिंगला थोडंसं वेट अँड वॉच केलेलं कधी पण बेटर राहू शकते ॲज ऑप्शन बायर. बट जर का मार्केट सपोज फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉल्टेशन करून डाऊन साइडला जायला प्रयत्न केला, तर डेफिनेटली हे जे लेवल्स आहेत, हे जर का एकदा लेवल तुटले, तर नेक्स्ट मुवमेंट या ठिकाणापर्यंत राहू शकते. बट वेट अँड वॉच केलं कधी पण बेटर राहू शकते. तर का ह्याच्या खाली जर का सस्टेन झाला चुकून, तर ह्याच्या खाली जास्त आपल्याला प्लॅन करता येईल. ओके, त्यानंतर हे लेवल सांगितलं, ह्यामध्ये जर का आपल्याला पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन बघायला भेटला, तर रिव्हर्सल प्लॅन असू शकतो. जर का व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलमध्ये पहिल्यांदा विजिट करत असाल, तर डेफिनेटली सबस्क्राईब पण करू शकता आणि तुमच्या फ्रेंडला पण शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.